यानंतर निष्काम कर्ममठ हे 1908 ला, ओके, निष्काम कर्ममठ, ओके, 1908 ला. या 3 संस्था मिळून महिला आश्रम विद्वांसाठी पुण्यात कोणी महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी सुरू केलं होतं. महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं आणखीन जर कार्य बघितलं तर महिला अध्यापक विद्यालय, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं 1916चं SNDT श्रीमती नाताबाई दामोदर ठाकरसी, बघा, जपानच्या विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन भारतातील पहिलं महिला विद्यापीठ. त्याचप्रमाणे 1944चं समता संघ, काय समता संघ, 1936चं महाराष्ट्र ग्रामीण प्राथमिक शिक्षण मंडळ, ओके, हे महत्त्वाचं त्यांचं योगदान होतं. आणखीन एक लास्ट यांच्यावर एक प्रश्न येतो, तो प्रश्न सांगतो. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी बोले तैसी चाले त्याची वृंदावली पावले या म्हणीप्रमाणे विधवा स्त्रीशी, लक्षात ठेवा, आनंदीबाई कर्वे यांच्याशी विवाह केला होता. यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळ 1893 ला स्थापन केलं होतं. हे महत्त्वाचं आहे. विधवा विवाह उत्तेजक मंडळ, विवाह उत्तेजक मंडळ हे 1893 ला स्थापन केलं होतं. ओके, एवढं करून जावा. याच्या बाहेर लक्षात ठेवा, जे जे काही महत्त्वाचं आहे हे आपल्याला परीक्षेला जरी आलं तरी नक्की कव्हर होईल. हे वर्ध्यामध्ये स्थापन केलं होतं, पुन्हा 1895 ला ट्रान्सफर केलं. ठीक आहे, हे महत्त्वाचं महिला आश्रम. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व, बघा 1857च्या उठावावर हा दुसरा प्रश्न आहे. तो परिणामावर आला होता, हा नेतृत्व लीडरशिपवर आलाय. 1857च्या उठावाचं नेतृत्व, एक क्ल्यू देतो, इथं लखनौ विचारलं, इथं फैजापूर येऊ शकतं, कानपूर येऊ शकतं, मेरठ येऊ शकतं. ओके, म्हणजे ठिकाणं बदलू शकतात, दिल्ली येऊ शकते, अवध येऊ शकतं, आपल्याला इथं फक्त नागपूर येऊ शकतं, कोल्हापूर, सातारा. ओके, फक्त व्यक्ती बदलतील आणि दिनांक म्हणजे वर्ष दिनांक महिना बदलेल. ठीक आहे, तर लखनौ येथील उठावात नेतृत्व अवधच्या बेगम, बडी बेगम, बेगम साहेबा आणि बेगम ताज. बघा जमतंय का उत्तर? लखनौ, आजचं अयोध्या नियर, पूर्वी म्हणायचे अवध. ओके, अवधच्या बेगम, उत्तर काय याचं? अवधच्या बेगम, उत्तर आहे अवधच्या बेगम. नवाब वाजिद अली शहाच्या दुसऱ्या पत्नी होत्या अवधच्या बेगम, लक्षात ठेवा. ओके, लखनौ येथे 4 जून 1857 रोजी, ओके, अवध संस्थानातील बेगम, त्यांचं नाव काय होतं? बेगम हजरत महल, बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलं. आपला लहान मुलगा ब्रिजेश कादिर, ओके, यांना पुढाकार हो का नेतृत्व केलं. कुण? बेगम हजरत महल यांनी. ओके, आणि ब्रिजेश कादिर यास नवाब घोषित केलं आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये 1857च्या उठावामध्ये त्यांनी भाग घेतला. मित्रांनो लक्षात ठेवा, अवधची बेगम यांच्यावर आणखीन, कारण का अवध जेव्हा 1857च्या उठावामध्ये सहभागी झालं त्याचं कारण काय होतं? बघा, नवाब वाजिद अली शहाला वारस होता ब्रिजेश कादिर, तरीही अवध उठावामध्ये सहभागी झाला. त्याचं कारण अवध हे गैर प्रशासन, ज्याला आपण म्हणतो खराब प्रशासनाचं, माल ॲडमिनिस्ट्रेशनचं कारण दिलं. कारण का एक रेसिडेंट होता ऑट्रम नावाचा ब्रिटिश, कुणाच्या दरबारामध्ये? अवधच्या. त्यांनी रिपोर्ट दिला की अवधची जनता त्रस्त आहे, म्हणून हे संस्थान खालसं करावं. दत्तक वारसा इथं धोरण लागू नव्हतं, तर काय खराब प्रशासन, ज्याला म्हणतो आपण खराब राज्यकारभार, खराब प्रशासनाचं कारण देऊन अवध संस्थान खालसा केलं. यामुळे 4 जून 1857च्या उठावामध्ये, ओके, बेगम हजरत महल या सहभागी झाल्या होत्या. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कारण का हे खराब प्रशासनाचं कारण ज्या रिपोर्टवर आलं तो रिपोर्ट परीक्षेला येऊ शकतो. नाव आहे ऑट्रम. ऑट्रम कोण होते? हे ऑट्रम अवधच्या दरबारामधले ब्रिटिश रेसिडेंट होते. ओके, कधी कधी परीक्षेला प्रश्न असा येतो, ओके, सातारा, बघा लक्षात ठेवा, सातारा, मी परत विचारतोय, झांसी, ठीक आहे, संबलपूर आणि अवध खालीलपैकी कोणतं संस्थान खराब प्रशासनाचं कारण देऊन खालसा केलं? तर उत्तर येईल अवध. आणि जर असं विचारलं खालीलपैकी कोणतं संस्थान दत्तक वारसा धोरण लागू नव्हतं, तर ही अवध. ओके, तर 1848 ला लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारसा धोरण नामंजूर केल्यामुळं सातारा पहिल्यांदा आणि खराब प्रशासनामुळं अवध पहिल्यांदा. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न, 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? 1949
स्वातंत्र्यानंतरचा शिक्षणासंबंधीचा प्रश्न आलाय. प्रादेशिक विद्यापीठ मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठ. मित्रांनो ह्या प्रश्न बघा, मुंबई तर कटलंच. जर तुम्हाला वूडचा डिस्पॅच माहित आहे, भारतातील पहिले 3 विद्यापीठ माहित आहेत, तर हे कटलं. कारण का 1857ला ओके मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती, त्यामुळे हा पर्याय कटला. पुणे, अमरावती आणि कोल्हापूर. ओके, तर लक्षात राहू द्या, पुणे विद्यापीठ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1949. ओके, पुणे विद्यापीठ. जर तारीख विचारली तर 10 फेब्रुवारी. तुम्हाला मी थोडं तुमचे 2 मिनिट घेतो. 1949. कारण का या विद्यापीठाचं नामांतरण झाले सध्या, हे परीक्षेला येऊ शकतं. 1949 ते 78 पर्यंत, मुद्दाम तुम्हाला सांगतोय, 49 ते 78 पर्यंत पुणे काय म्हणायचे, पुणा विद्यापीठ म्हणायचे. पुणा विद्यापीठ मुद्दाम लिहून देतोय, हे लिहून घ्या, परीक्षेला येईल प्रश्न. याच्यानंतर 78 पासून 2014 पर्यंत, 1978 पासून 2014 पर्यंत पुणा विद्यापीठाला पुणे विद्यापीठ म्हणायचे. ओके, यानंतर 2014ला परत नामांतरण झालं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव केलं. काय केलं, क्रांतीज्योती. ओके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नामांतरण केलं. पुणे विद्यापीठ, फुले पुणे विद्यापीठ. ओके, हा इतिहास पाठ करून जावा. प्रश्न कसाही आला तरी तुमचा हाच PYQचा खरा फायदा आहे. तुम्हाला आज विचारलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नामांतरण केव्हा केलं, तर उत्तर द्या 2014. ठीक आहे. स्थापना कळाली 10 फेब्रुवारी 1949. यानंतर आता अमरावती विद्यापीठ कधी स्थापन झालं हो, तर अमरावती विद्यापीठाचं पण नाव माहीत राहू द्या. ओके, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे 1 मे 1983चं आहे. 1 मे 1983 लक्षात ठेवा. डेबूजी झिंगरा जानोरकर म्हणजे संत गाडगे बाबांच्या नावानं हे अमरावती विद्यापीठ आहे. कोल्हापूर विद्यापीठ इतिहासातलं फेमस, लक्षात ठेवा. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1962चं आहे. ओके, बघा हे असे महत्त्वाचे. इथं मी बोलता बोलता म्हणलं 1857ला 3 विद्यापीठ होते, तर 2 आणखीन कोणते, तर कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास म्हणजे आजचं चेन्नई विद्यापीठ. ठीक आहे, भारतातले हे पहिले 3 विद्यापीठ. याला बेस होता वूडचा डिस्पॅच. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर हे विद्यापीठ बनले होते. ठीक आहे. याच्यानंतर 1908च्या कायद्यात कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने प्रकाशन बंद केलं. 1908चा ज्याला आपण म्हणतो प्रेस संबंधीचा कायदा होता. जमतंय का बघा. 1908. ओके, पर्याय आहेत युगांतर, दर्पण, संध्या आणि वंदे मातरम. ओके मित्रांनो, मी पहिल्या सुरू सांगितले क्वेश्चन एक्सप्लेनेशन करताना दर्पण, कारण का हे 1832ला सुरू झालेलं बाळशास्त्री जांभेकरांचं मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र 1840ला बंद पडलं, त्याच्यामुळे हा पर्याय कटला. जिथं जिथं तुम्हाला लक्षात ठेवा हा पर्याय कटला, म्हणजे बी कटलं, लक्षात ठेवा, म्हणजे हा पर्याय कटला. आता उत्तर काय येते बघा. युगांतर, संध्या आणि वंदे मातरम हे 3 लक्षात ठेवा 1908च्या कायद्याला बळी पडले होते किंवा तरतुदीमुळे वृत्तपत्राचं प्रकाशन बंद केलं होतं. ओके, काय होतं, हा जो कालखंड आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा जहाल कालखंड आहे. कारण का 1908ला टिळकांना शिक्षा झाली. ओके, लक्षात ठेवा. लाला लजपत राय, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल. ओके, यावेळेस काही घटना घडल्या होत्या. म्हणजे 1908च्या वेळेस कडक कायदा तरतुदीमुळे युगांतर, संध्या आणि वंदे मातरम. लक्षात राहू द्या, युगांतर हे 1906ला सुरू झालं होतं. कधी? 1906. बारिंद्र कुमार घोष, कधी? 1906. बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त यांनी सुरू केलं होतं. संध्या, संध्या हे ब्रह्मदेव किंवा ब्रह्मबांधव, माफ करा, ब्रह्मबांधव उपाध्याय, ओके, यांनी सुरू केलं होतं. उपाध्याय. ओके, लक्षात राहू द्या. याच्यानंतर वंदे मातरम, इथं कन्फ्यूज होऊ नका, मी मुद्दाम ट्रेस आणि शेवटी सांगतोय. वंदे मातरम हे 3 होते. किती होते? 3. आपल्याला जे विचारले वंदे मातरम, यस. 1906ला बंगालमध्ये अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल. 1906 बंगाल. ओके, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल, पहिलं वंदे मातरम. जगामध्ये म्हणजे युरोपमध्ये 1909ला सुरू झालेलं पॅरिस या ठिकाणाहूनचं वंदे मातरम नाव कधी ऐकले का?
मॅडम भिकाजी कामा, ओके, परदेशामध्ये, ओके, पहिल्यांदा भारतीय झेंडा फिरवला होता मॅडम भिकाजी कामा, ओके. याच्यानंतर लाला लजपतराय यांचं पण वंदे मातरम होतं. त्याच्यामुळं हे वंदे मातरम ABCD. आणि हे जे प्रश्न आला ते बंगालमधला अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल, कारण का अरविंद घोषांना शिक्षा होता होता वाचली होती, ओके. याच्यामध्ये काय 1908च्या कायद्यामध्ये खरं तर काँग्रेसचा जहालगट दाबायचा होता, क्रांतिकारी घटना दाबायच्या होत्या, कारण का हा कालखंडामध्ये अनंत कानेरे क्रांतिकारक घटना, लक्षात ठेवा, ओके. आता हे खूप म्हणजे लांबच जाईल, पण मी काय म्हटलं, क्रांतिकारी घटना दाबायच्या होत्या आणि जहालांच्या कालखंडाला लक्षात ठेवा हा दाबण्यासाठीचा हा एक प्रेस संबंधीचा कायदा होता. छापखाने जप्त करायचे, मुद्रांक प्रकाशनावाल्यांना दंड लावायचा, ओके, एक प्रत त्यांच्याकडे जमा करायला लावायची, अशा प्रकारचं. याच्यामुळे अनेकावर कारवाई झाल्या होत्या. पुढचा प्रश्न, आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. ब्रिटिश साम्राज्यशाहीने, लक्षात राहू द्या, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला? मी सरळ म्हणेल 1857च्या उठावाचा परिणामावरचा हा दुसरा प्रश्न आहे. एक सैनिकाचं प्रमाण विचारलं होतं 2017ला, दुसरं विचारले हा एक परिणाम, परंतु 3 प्रश्न आलेत. लखनौचं नेतृत्व 1857च्या उठावामध्ये कुणी केलं? हा म्हणजे 15 पैकी इतिहासावर कंबाईनच्या 2017ला 3 प्रश्न आहेत. 1857चा उठाव, 2 आहेत परिणामावर, 1 आहे नेतृत्वावर. ठीक आहे, बघा परिणाम काय झाला. ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. एक नाव आलंय ईस्ट इंडिया कंपनी. 31 डिसेंबर 1600ला या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. एक व्यापार कंपनी होती 1757 पर्यंत. 1757